मी रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राजेश ओवाळ आम्ही 2 दिवस आले आज धरणे आंदोलनात बसलेलो आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आरोग्य विभागातील मनोज पवार, खामकर व सुहास जाधव यांच्या कामकाजाची चौकशी करावी. आम्हाला त्यांच्या कामाबाबत अशी शंका आहे की ते त्यांचा मनमानी कारभार व त्यांच्या मर्जीतलेच कॉन्ट्रॅक्टर मधली ते मर्जीच्या एजन्सी यांनाच काम देतात. त्यांची चौकशी व्हावी अशी आमची रिपब्लिक पक्षाची मागणी आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एवढा भ्रष्टाचार चालू आहे. तो भ्रष्टाचार काढण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे. तिथे एक क्लार्क देशमुख नावाचा आहे. तो देशमुख नावाचा क्लार्क त्याचा मनमानी कारभार व तो आरोग्य विभागाची बिले पास कर मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी टक्केवारी घेतो आणि तो जो टक्केवारी देईल त्याच कामं करतो. त्या देशमुख नावाच्या क्लार्कची चौकशी करा आणि सिव्हिल सर्जन हटाव आणि सिव्हिल बचाव अशी एक आमची भूमिका आहे. सिव्हिल सर्जन नाही हटवलं तर आम्ही येणाऱ्या काळात 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असे रिपब्लिकन पक्षातर्फे दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्मदहनाचा इशारा देतो.